मी मटणाची भाजी. तुमच्या कुकडे लोक म्हणून मटण नव्हे फणस होय म्हणून, पण मी मटणाचीच भाजी केली. हे पहा, असं मटण घ्यायचं, कुकरच्या डब्यात टाकायचं, त्याच्यात पाणी गिनी काही टाकायचं नाही, कुकर लावायचं, वरतं भातगीत लावायचा असेल तर तो लावायचा आणि कुकर लावून ठेवून द्यायचा फुल आशेवर. 1-2 शिट्ट्या होईपर्यंत हे मटण शिजून घ्यायचं. ताव्यावर तेल टाकायचं, कांदा टाकायचा आणि हे अद्रक गिद्रक हे कढीपत्ता खोबरं वेगळं काढून ठेवून द्यायचं. ह्या भाजीसाठीच पाहिजे आपल्याला. मग तेलात असा कांदा होऊ द्यायचा. कांदा झाला का थोडंसं जिरं टाकायचं. पहिले जिरं जर टाकलं जिरं जळते, म्हणून कांदा झाल्यावर जिरं टाकायचं. मग कांद्याची एक परत अशी बाहेर निघणं किंवा गोल्डन असा कांदा होईन थोडासा गुलाबीसर, तसा त्याला भाजून घ्यायचा. भाजता जर तुमच्या डोक्यात अनेक विचार येत असेल तर विचारही करून घ्यायचा, नाही तर मग विचार करायचा व्हिडिओ बनवू का नाही बनवू, कसा बनवू. मग टाकायचं अद्रक, मग खोबरं, कढीपत्ता आणि संबार, हे तीनही वस्तू, ह्या सगळ्या 4-5 वस्तू टाकून द्यायच्या आणि बंब कालवायचं चांगलं. कालवता याचा इतका बढिया वास सुटते, म्हणलं असं वाटते हेच खाऊन द्या. पण त्याला काहीच चव नसते, अशीच चव राहते. तिखट मीठ टाकल्यानं चव येते, तिखट मीठ काहीच नसते. मग एका भांड्यात नाही का गंजात तेल टाकायचं, त्याच्यात थोडंसं जिरं टाकायचं. तेल गरम झालं का मग जिरं टाकलं का, जिरं झालं का मग हा जो आपण पदार्थ केला का नाही ताव्यावरती भाजून, ते सर्व मिक्सरमध्ये काढून घ्यायचं, बारीक पेस्ट. थोडंसं पाणी टाकायचं आणि पेस्ट काढून घ्यायची. मग गंजाचं असं मस्तपैकी तेलात त्याला भाजायचं, तेल सुटेपर्यंत भाजू द्यायचं, होऊ द्यायचं. असं रंग किती सुंदर आला पोपटी, अशा रंगाची साडी पाहिजे, मस्त दिसते आहे की नाही. आणि मग अशा रंगाच्या साडीवर घ्यायचं लाल रंगाचं ब्लाऊज आहे की नाही. असं मस्त याला शिजू द्यायचं. शिजलं, त्यानं आवाज केला मग काय करायचं, मसाल्याचा डबा पाहून ठेवायचा, सर्व झाकणं उघडून ठेवायचे. मग नाही का आपण तसंच ठेवलं तेलात का बूड लागू शकते, मग याला थोड्या वेळानं कालवत राहायचं डब्बा गिब्बा शोधेपर्यंत. आणि मग माहिती का डब्बा शोधून झाला एक वेळचा, थोडंसं आजूबाजूला असं लागल्यासारखं वाटलं तर पुन्हा कालवायचं, पुन्हा असं चमचा ठेवून द्यायचा त्याच्यात, म्हणजे त्याला तेल सुटू द्यायचं त्या मसाल्याला सगळ्या. आणि मसाल्याला तेल सुटलं ऑटोमॅटिकच भाजी सुधी होते. मग सुरुचीचा गोडा मसाला टाकायचा, 2 चमचे तिखट टाकायचं, 2 चमचे 1 चमचा हळद टाकायचं, 1 चमचा धने पावडर टाकायचं. मग मस्त कालवून घ्यायचं. कालवलं का अजूनच सुंदर वास सुटते. मग हे जे आपण कुकरमध्ये लावून घेतलं होतं मटण आपलं, ते मटण मस्त याच्यात टाकून घ्यायचं. कालव करायचं, मीठ घालायचं, मीठ टाकायचं, मस्त पुन्हा कालवायचं. आणि याच्यावर नाही का टोपली ठेवायची एखादी, म्हणजे असं खोल भांड्याचं, त्याच्यात नाही का तेल म्हणजे पाणी राहीन असं. मग जे आपण मिक्सरच्या भांड्यात मसाला काढला त्याच्यात मिक्सरचं भांडं विसळून ते पाणी घ्यायचं खोबऱ्याचं, ते पाणी याच्यात गरम होऊ द्यायचं त्या टोपलीत. मग झाकण उघडायचं. हे मस्त तेलात शिजलं आता आपलं मटण, 1 नंबर.